खासदार राहुल शेवाळे आपल्यासोबत आहेत। जो निकाल आलेला आहे विधानसभा अध्यक्षांकडून, काय मत व्यक्त करा, काय सांगाल? हा एक ऐतिहासिक निकाल आहे। त्या निकालाचं मी संपूर्णतः स्वागत करतो आणि संविधानाचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे। कारण त्यांनी संविधान पाळलं नाही आणि लोकशाही पाळली नाही, म्हणून हा निर्णय अध्यक्षांनी दिलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 4 ग्रुप पिटिशन होते। त्यातलं पहिलं पिटिशन होतं 21-22ला 39 MLAंनी बैठक सहभागी झाले नाही म्हणून। दुसरं पिटिशन होतं राहुल नार्वेकर यांच्या निवडणुकीच्या बाबतीत। तिसरं पिटिशन होतं गव्हर्नमेंट फॉर्म होतानाच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तेव्हाचं एक पिटिशन आहे, ग्रुप पिटिशन आहे। चौथं ग्रुप पिटिशन आहे भरत शेठ गोगावले आणि सुनील प्रभूंचं। जर पहिला पिटिशन आहे, त्या पहिल्या पिटिशनच्या बाबतीत माननीय अध्यक्षांनी आता सिद्ध केलेलं आहे की रिअल पार्टी ही आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असणार आणि भरत शेठ गोगावले हे व्हीप आहे, ह्याला आता त्यांनी मान्यता दिलेली आहे। त्यामुळे 21-22ची जी बैठक आहे त्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय अध्यक्षांनी दिलेला आहे की व्हीप हा सेशनच्या वेळी असेंब्लीच्या वेळी असेंब्लीमध्ये तो लागू होऊ शकतो। असेंब्लीच्या बाहेर पार्टीने कुठली मीटिंग बोलवली असेल आणि त्या मीटिंगला उपस्थित राहिलं नाही तर त्याला व्हीप लागू होत नाही आहे। व्हीप हा सेशनच्या वेळी आणि असेंब्लीपुरता मर्यादित, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। राहुल नार्वेकरजींच्या अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी मतदान केलं नाही म्हणून त्याबद्दल एक पिटिशन आहे। त्या बाबतीत कोर्टाने पण पूर्ण महत्त्वपूर्ण निर्णय दिला की त्यांचं जे पिटिशन आहे की त्यांनी राजन साळवीला या 39 MLAंनी वोटिंग केलं नाही, परंतु राजन साळवी हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवारच नव्हते। कारण राजन साळवींचा जो अर्ज होता उमेदवारीचा अर्ज, त्याच्यावर NCP आणि काँग्रेस सूचक आणि अनुमोदक होते, त्यामुळे राजन साळवी शिवसेनेचे उमेदवारच नव्हते। त्यामुळे ते डिसमिस करण्यात आलेलं आहे। ज्यावेळी सुनावणीमध्ये निकाल देताना अध्यक्षांनी म्हटले की 2018 मध्ये जी झालेली घटना दुरुस्ती आहे ती मान्य केली गेली नाही, परंतु दुसरीकडे मात्र 2019 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या EB फॉर्मवर सही केल्या त्या EB फॉर्मवर आमदार झालेले एकनाथ शिंदे मात्र पात्र ठरतात। हे कसं वाटत? नाही, याच्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ह्या गोष्टी जर त्यांना कोणाला बोलायचं होतं तर त्यांनी त्या पिटिशनमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे होता। आज अध्यक्षांनी जे निकालाचं वाचन केलेलं आहे, जे त्यांनी पिटिशनमध्ये आरोप केले त्या आरोपाच्या संदर्भात केलेले आहे। त्यामुळे त्यांनी आरोप काय केले होते की अधिकृत पक्ष कोण, तर त्यामुळे 2018ची घटना आणि 2022ची जी घटना ती ऑफिशियली इलेक्शन कमिशनने त्याला मान्यता दिली नाही, याला आपल्याला मान्य करावं लागेल। त्यामुळे आज जे काही वक्तव्य लिगली वक्तव्य करायचं असेल तर जे पिटिशनच्या अगेन्स्ट त्यांनी जे पिटिशन केलं आणि त्याच्या अगेन्स्ट जे निकाल दिलं त्या संदर्भातच बोलू शकतो। सुप्रीम कोर्टात हे टिकेल? कारण सुप्रीम कोर्टात दाद मागितली जाईल ठाकरे गटाकडून। स्वरूपात हे टिकेल कारण ह्याला ऑलरेडी इलेक्शन कमिशनने मान्यता दिलेली आहे आणि हे सगळे रेकॉर्डवर आहे, इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत। त्यामुळे आम्ही उलट आता सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे की भरत शेठ गोगावले यांच्या पिटिशन जी डिसमिस केलं 13 आमदारांवर कारवाई करण्याच्या संदर्भात, तर त्या संदर्भात ते पण आम्हाला असं वाटतं की माननीय अध्यक्ष महोदयांवर खूप दबाव होता वारंवार, आदरणीय उद्धव साहेबांतर्फे, संजय राऊत साहेबांतर्फे अध्यक्षांवर टीका टिप्पणी होत होती, त्यांच्यावर दबाव होता, म्हणून त्यांच्या दबावाखाली हा त्यांनी निर्णय घेतला असेल असं आता आम्हाला वाटत आहे, म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात दाद देणार. धन्यवाद. आपल्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.